जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज निरूपणाचा 106वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. सगळं लक्ष आपल्या श्वासावर ठेवा. जसा चालू असेल तसा फक्त लक्ष ठेवा. आपल्या श्वासासोबत राहा. त्याच्या प्रत्येक कणाचा आनंद घ्या.
श्वासासोबत राहा. हळूहळू आपलं लक्ष आपल्या मनाकडे घेऊन जाऊया. मनाची शांत अवस्था तिचा अनुभव घेऊ. कुठलेही विचार नाहीत, कुठल्याही भावना नाहीत. मी इथे आहे, ह्या अवस्थेत आहे. जग आपलं कार्य करत आहे. सगळ्यांचे आपले आपले कार्य चालू आहे. या संपूर्ण जगाविषयी अनभिज्ञ, कशाचीही जाणीव नसलेला असा शांत जे जिथे होत असेल तिथे हो. मी शांत.
ओम शांति शांति शांति। एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडूया. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडूया. शरीराप्रती सचेत हो. वातावरणाप्रती सचेत हो. आणि हळूवार आपले डोळे उघडा. तर काल आपण तो कल्पवृक्ष, समाधान नावाचा वृक्ष, त्याला लागलेलं निर्वाण फळ, याचं सगळं वर्णन ऐकत होतो. आणि वसिष्ठ ऋषी आता हे जे विवेकी पुरुष असतात त्यांचा आचार कसा असतो, आत्मज्ञानी लोकांचा आचार कसा असतो, ते कसे कसे त्या स्थितीला पोहोचतात, हे सगळं वर्णन करतायत. ते म्हणतात की कधीतरी ही व्यक्ती की जिला संसारामध्ये राहून किंवा आणखी कुठल्या कारणामुळे सहज म्हणून असं वैराग्य येतं आणि त्याला विश्रांतीची इच्छा होते, अशा व्यक्तीने आपल्या विश्रांतीसाठी कुठले कुठले गुण कसे कसे प्राप्त करावे ते सांगतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की हा वैराग्य केव्हा तरी उत्पन्न झालं की त्याच्यानंतर हे लोक नेहमी चांगल्या लोकांसोबतच सत्संगतीमध्येच राहतात, मुमुक्षूसोबत राहतात. अडाणी आणि जे ग्राम्य लोक आहे अशांपासून ते स्वतःला दूर ठेवतात. ही व्यक्ती ज्याला आता विवेक त्याच्यात जागृत झालेला आहे ती नेहमी सज्जनांचं अनुकरण करतो, जो साधारणपणे समाजामध्ये चांगला मार्ग सांगितला आहे. म्हणजे व्यवस्थित जसं आपण अष्टांग योग म्हटलेला आहे की त्याच्यात यमनियम वगैरे सगळ्या गोष्टी, तिथपासून ते जे काही ईश्वराची पूजा असेल, चांगलं वागणं असेल, सद्गुणी होऊन राहणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो. त्याच एक चांगला मुलगा कसा असेल किंवा चांगली व्यक्ती कशी असेल तर त्याचे सगळे लक्षणं इथे सांगितलेले आहेत की हे इतरांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करतात, सगळ्यांवरती ते प्रेम करतात, सगळ्यांना ते प्रिय होतात, कुठल्याही बाबतीत भेदभाव करत नाही, म्हणजे माझं परक असा भेदभाव न करता सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यांकडे एका समदृष्टीने बघतात. त्यानंतर अशा रीतीने यांचं चरित्र हे अतिशय शांत शीतल असं असतं. सगळ्यांना हे लोक पवित्र वाटतात आणि ह्यांच्यासोबत राहिल्याने, या विवेकी लोकांसोबत राहिल्याने बाकीच्या लोकांना एक अतिशय आनंद वाटतो, त्यांच्या जीवनात सुद्धा पवित्रता येते आणि त्यांच्याबद्दल जी प्रेम आणि आस्था असते ती इतर अगदी देवांबद्दल सुद्धा तेवढं प्रेम वाटत नाही जेवढं अशा लोकांबद्दल इतरांना प्रेम वाटत असतं. ह्या लोकांना ज्यांना अशा प्रकारचे विवेकामध्ये स्थिर व्हायचं आहे, हे सत्कर्म केल्यामुळे, चांगलं वागल्यामुळे त्यांची बुद्धी ती सुद्धा स्थिर होते आणि शास्त्रामध्ये सांगितलेले कर्म जे काही असतील ते कुठल्याही फळाच्या आशेशिवाय महत्त्वाचं आहे. निष्काम पद्धतीने की मला काहीतरी मिळावं म्हणून नाही, केवळ आपण काल परवाही बघितलं होतं की एक आहे आपलं अस्तित्व, आपल्याला काहीतरी चांगले कार्य करायचे आहेत, त्या कार्य करण्याच्या दृष्टीने म्हणून ते शास्त्रातले कर्म करतात आणि त्याच्यामुळे सगळा राग द्वेष वगैरे ह्या गोष्टीसुद्धा चालल्या जातात. आपल्याला असंच करायचं आहे, जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे, जसं वागणूक आहे तशी करायची. त्याच्यामध्ये काही मुद्दाम वेगळं खूप हटके जाऊन करायचं आहे, या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी करायच्या, ह्याच्या मागे लागा, त्याच्या मागे लागा, असले उद्योग आपल्याला करायची गरज नाही. परंतु जे सहज घडतं आहे त्याच्यामध्ये आपला सहभाग असावा, तशी संधी मिळाली की पटकन तिचा उपयोग करून घ्यावा. त्यामुळे जेव्हा मन स्वच्छ व्हायला लागतं आणि मग पुढे अशा लोकांना आत्म्याचं त्याचं ज्ञान मिळावं अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण होते, त्यासाठी ते सगळा प्रयत्न करायला लागतात. अशा शांत चित्तामुळे बुद्धी पण चांगली होते आणि मग ह्या आत्म्याचं ज्ञान मिळवण्यासाठी या जगाचं स्वरूप काय आहे,
ते सगळं समजून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे सुरू होतात. हा विवेकी पुरुष ज्याला एकदा आता आत्मज्ञानाकडे जायचं आहे, तो मग सतत साधू समागम, चांगल्या लोकांसोबत राहणं, सत्संग करणं आणि शास्त्र यांचं अनुसरण करत राहतो. त्यांचाच अभ्यास, त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्येच तो मग्न होऊन राहतो. इतका मग्न होतो की स्वप्नामध्ये सुद्धा त्याच्या मनात तेच ते विचार, त्याच गोष्टींबद्दलचे दृष्टांत, त्याच्याचबद्दलचे विचार असं त्याला व्हायला लागतं आणि तसेच त्यांचा तो अनुभव सतत घेत राहतो. अशा रीतीने त्याच्या मनात जेव्हा कुठलाही संशय राहत नाही, शास्त्राच्या अभ्यासाने असा निसंशय झालेला हा पुढे सज्जन म्हणून गणला जातो आणि मग स्वतःला एक प्रकारे स्वतंत्र असा तो समजतो. जे भोगांकडे जातात ते दुर्भागी आणि जे भोगांपासून स्वतःला दूर ठेवतात, या भोगांबद्दल जे काही भावना असतील त्यांच्याकडे स्वतःला दूर ठेवतात, ते अतिशय जसं म्हटलं इथे तेजस्वी दिसायला लागतात. त्यांच्या वागण्यामध्येच एक वेगळी झलक ही निर्माण व्हायला लागते आणि म्हणून त्यांच्याकडे सगळे लोक हे यायला लागतात, त्यांचा आसरा घेण्याचा प्रयत्न करतात आणि ह्यांनी त्यांना जे काही प्राप्त झालेले भोग आहेत त्याच्याबद्दल त्यांना काही असं विशेष प्रेम नसतं. त्याच्यामुळे त्यांना जे काही येईल ते सगळं ते सहज स्वीकारतात. म्हणजे मी सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत, मग आलेले भोग यांचा तिटकारा कशाला, कुठल्याच गोष्टीबद्दल हॅट्रेड, कुठल्या गोष्टींबद्दल तिरस्कार असा प्रकार त्यांच्या मनात नसतो. जे येईल, जसं येईल तसंच ते त्याचा आनंद घेतात. मुळात भोग नाही मिळाले तर त्यांना जास्त सुख होतं, कारण चला नाही मिळालं ना, आता निदान नाकारायचं कसं असा प्रश्न नाही, आपण आपले आपले बरे, असंच त्यांच्या भावना असतात. पण काही आलं वाटेला तर आता आलं आहे तर ठीक आहे, घ्या, अशा रीतीने ते त्याचा आनंद घेतात. ते स्वतःच्या कल्याणासाठी सज्जनांचा सहवास करतात. लक्षात घ्या, सत्संग हा वारंवार इथे महत्त्व त्याचं दिलेलं आहे आणि सज्जनांचा सहवासात राहिल्यामुळे त्यांची बुद्धी ही शास्त्र मिळवण्यासाठी, शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ती प्रेरित होते, पुढे कार्य करायला लागते. यांच्या आसपास जे लोक असतील त्या सगळ्यांना हे संकटातून दूर काढून त्यांच्यासाठी चांगले प्रयत्न करतात. त्या बाकीच्या लोकांनाही शुभ मार्गामध्ये ते आणतात आणि त्यांना जे काही मिळेल त्या विषयांमध्ये ते संतुष्ट असतात. त्यामुळे त्यांना पुढे काही कुठलं स्वार्थ वगैरे असा नसतो. त्यांच्या त्या अवस्थेमध्ये जे जसं प्राप्त होईल, अगदी एखाद्या भिक्षुकासारखं की काही मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, साधं पाणी मिळालं तरी त्याच्यावरती सुद्धा ते स्वतःमध्ये स्थिर ठेवतात. पैसा आणि अशा गोष्टी ह्या संकटाला कारण आहेत, ह्या आपल्याला कुठे फसवू शकतात, ह्या भूमिकेची या पूर्ण त्यांना जाणीव असते आणि त्याच्यामुळे त्याच्या विशेष नादी न लागता जे काही योग्य असेल तेवढं करणं, परंतु विशेष त्याच्या मागे लागून त्याचा खूप उपभोग घेण्याचा प्रयत्न असल्या इच्छा ते करत नाही. त्यांचा जरी त्यांना अनेक अट्रॅक्शन, डिस्ट्रॅक्शन्स जे काही म्हणता येईल ते वारंवार जरी त्यांना दिसत असले, त्यांचे सेन्सेस, त्यांची इंद्रिय हे सगळीकडे जरी जात असले तरीसुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टीचा अनुभवाचा, त्याचा भोगाचा अनुभव येत नाही. हे लक्षात घ्या. आपण काल परवापर्यंत जे अनेक सत्र बघितले त्याच्यामध्ये हा विषय थोडा सूक्ष्मतेने आपण बघितला होता की एखादी गोष्ट बघितल्यानंतर आपलं चित्त तदाकार होणं, त्याच्या आकारात जाणं, त्याच्याशी स्वतः एकरूप होणं, हा खरा प्रॉब्लेम. जे काही त्यांना दिसतं त्या दिसण्याकडे ते जर अरे हे ब्रह्मच आहे किंवा हे माझंच रूप आहे, हे काही वेगळं आहे असं बघत नाही किंवा बघतच नाही, काही दिसतच नाही, अशा दोनपैकी जी कुठली वृत्ती असेल, जी कुठली आपली टेंडन्सी असेल, त्याच्यामुळे कितीही छान गोष्ट दिसली तरी त्यामध्ये त्यांना असा आनंद किंवा त्याचा भोग घेणं असा काही प्रकार त्यांच्या बाबतीत होत नाही. हे लोक कुठेतरी, जे ज्ञानी लोक कुठे कुठे असू शकतात, कशा प्रकारचे असू शकतात, त्यांचं सगळं वर्णन केलेलं आहे. हे कुठेही एकांतात असू शकतील, सरोवराच्या काठावर राहतील, कुठे अरण्यात राहतील, कुठे बगीचात राहतील, कधी एखाद्या तीर्थक्षेत्रात असतील किंवा कधी आपल्या घरातही असतील, कधी आपल्याच नातेवाईकांबरोबर खेळत असतील, लहान मुलांसोबत खेळत असतील, कुठे फिरत असतील, कुठे प्रवासात असतील, कुठे भोजन वगैरे सगळ्या गोष्टी समारंभ असतील अशाही ठिकाणी असतील, किंवा विद्वानांमध्ये शास्त्रावरती चर्चा करत असतील. हे सगळं जरी करत असले तरी कुठेही त्यांचं मन असं रमत नाही, त्याच्यामध्ये ते आसक्त होत नाही. केवळ सगळं कार्य करत असताना सुद्धा स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून पूर्णपणे डिटॅच करून, त्याच्यापासून स्वतःला विरक्त ठेवून ते कार्य ते करत राहतात. कुठल्याही गोष्टीवरती त्यांची आसक्ती अशी नसते. त्यातल्या एखाद्या ठिकाणी जर त्यांना दीर्घ काळ राहावं लागलं कुठलेही कार्य करण्यासाठी तरी ते तिथे राहतात. अरे मी इथे का फसलो, कसं फसलो, अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात येत नाही.
ते अतिशय शांत, संयमी, स्वतःमध्येच मग्न अशा अवस्थेत ते राहतात. वसिष्ठ ऋषी म्हणतात की श्रीराम अशी व्यक्ती ही दैवाच्या आधारी नसली, त्यांचं दैवाच्या अधीन असली, त्यांचं जे काही प्रारब्ध असेल ते भोगत असले तरीसुद्धा ते त्यांचा आयुष्यक्रम घालवत असताना नेहमी जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्या शोधात राहतात, ज्ञानी लोकांसोबत राहण्याचा ते प्रयत्न करत असतात. यानंतर हे जे काही त्यांचे विचार आहेत ज्ञानी लोकांचे, ते कसे वागतात, त्यांचं स्वरूपात दर्शन कसं असतं, ते स्वतः ध्यानात कसे असतात, या सगळ्या अनेक गोष्टींचं इथे वर्णन केलेलं आहे. आणि पुन्हा 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 या आत्मज्ञानी पुरुषांची, विवेकी पुरुषांची लक्षणं इथे सांगितलेली आहेत. श्रीरामांनी वसिष्ठांना प्रश्न विचारला की हे जे श्रेष्ठ पुरुष आहेत यांना ओळखायचं कसं ते सांगा, त्यांचे काय लक्षण आहेत. वसिष्ठ ऋषी सांगतात की असा जो आत्मनिष्ठ आत्मसिद्ध पुरुष असतो तो नेहमी निरपेक्ष असतो. ही एक त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की जे या मार्गावरती असतात ना त्यांना स्वतःसाठी काही कुठलीच अपेक्षा नसते, कोणासाठीच म्हणून ते काही अपेक्षा करत नाही. केवळ कार्य करायचं म्हणून केलं जातं, बाकी कुठल्या अपेक्षा या त्यांच्यामध्ये नसतात. ते कुठेही असू द्या, त्यांच्यासाठी सगळं काही हे केवळ पाषाणासारखं आहे, कोणाशी बांधलेले आहेत अशातला प्रकार नाही आहे. मग ते कोणीही असू द्या, त्यांचे बांधव असू द्या, संबंधीजन असू द्या, प्रिय असू द्या, अप्रिय असू द्या, कोणाशीही त्यांना काहीही विशेष बांधिलकी अशी नसते. याचाच अर्थ की कोणाचा संयोग झाला, कोणी मिळालं, किंवा कोणाचा वियोग झाला, कोणी गेलं, त्याच्यामुळे त्यांना असा आनंद किंवा दुःख असं काहीही नसतं. ते आपल्या सगळ्यांमध्ये शून्य असेच बनून राहिलेले असतात. ते अगदी एखाद्या साम्राज्याचा सर्वोच्च अधिपती होऊन सुद्धा, जे सम्राट होऊन सगळे सत्ता जरी भोगत असतील तरी त्या भोगात, त्या सत्तेमध्ये त्यांना कुठल्याही क्षणी एखादं संकट आलं, बंधन आलं की आता कशाला कोणी शत्रूंनी पकडलं, कोणाच्या हातात सापडले, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा जे संकट येईल त्याचा ते आनंदाने स्वीकार करतात. कुठलीही कटकट, चिडचिड असं विषय नसतो की हे असं माझ्या बाबतीतच का झालं, किंवा ह्या अशा गोष्टी कशा होऊ शकतात, असे कुठलेही प्रश्न त्यांच्या मनात नसतात. ते कधीही गडबडून जात नाही, उद्विग्न होत नाही. या सगळ्या अवस्थांमध्ये की कितीही वरची अवस्था असू द्या, अपोजिट व्हॅल्यूज जो आपण पॉईंट शिकतो, कितीही श्रेष्ठ अवस्था असू द्या, कितीही खालची अवस्था असू द्या, सगळ्या अवस्थांमध्ये तो आपलं मन, आपलं चित्त अतिशय सम म्हणजे बॅलन्स असं ठेवतो आणि स्वतः स्थिर राहतो. कोणाला दोष देणं किंवा माझं स्वतःचं समर्थन करणं असले प्रकार तो करत नाही. तो व्यवहारात असू द्या नाही तर समाधीत असू द्या, त्याचं मन, शांत वृत्ती ह्याच्यात काहीही फरक पडत नाही. बाहेरच्या दृष्टीने असं वाटतं की हा काहीतरी कार्य करतो आहे, सगळे त्याला बघतायत, परंतु त्याच्या स्वतःच्या दृष्टीने तो कुठलेही ही व्यक्ती कार्य करत नसते. या गोष्टींच्या बाबतीत हे जे लक्षणं सांगतो हे थोडे केअरफुली ऐका, कारण हेच लक्षणं आपल्याला आपल्यामध्ये आणायचे की मी कार्य करतो आहे, परंतु माझ्या आतमध्ये मला ही कायम जाणीव असावी की मी काहीच करत नाही. जर काही करत असेल तर ते गुरु कार्य करतो आहे एवढीच एक फक्त मनात आपल्या भावना ठेवावी, बाकी काही वेगळं करायचं नाही. कारण इवन स्वतःच्या सुखासाठी मला आनंद मिळावा अशी काही भावनाच नसते. स्वतःच्या सुखासाठी सुद्धा पूर्णपणे एक विरक्ती आलेली असते, वैराग्य आलेलं असतं. जे आहे कार्य ते करायचं. आता असे हे जे लोक, यांचे आंतरलक्षण आपण बघितले की यांची आतली अवस्था कशी असते, पण बाहेरचेही लक्षण अशी असतात की हा सगळ्यांकडून पूजला जातो, सगळे लोक त्याचं अभिनंदन करतात, त्याच्याबद्दल प्रेम असतं, परंतु स्वतः मी कुठलंच काही कार्य करत नाही ही भावना मात्र तो कायम सोबत ठेवतो. तशाच प्रमाणे तो वागतो. आणि लोकांनी चांगलं वागावं, त्यांनी वाईट मार्गावर जाऊ नये म्हणून तो निदान, कारण लोक त्याला फॉलो करत असतात, हे मोठे गुरु असतील, श्रेष्ठ लोक असतील, त्यांना लोक फॉलो करतात, तर त्यांच्या कारणासाठी त्यांनी सुद्धा चांगल्या मार्गावर राहावं म्हणून हा स्वतः शास्त्राने घालून दिलेले मार्ग ते आहे तसेच त्यांचं अनुसरण करतो. त्या मार्गाशिवाय कुठेही तो भरकटत नाही. आणि त्याच्यामुळे सगळं करत असला, ही व्यक्ती जरी सगळं करत असली तरी त्याच्यात त्याचं स्वतःचं काही कर्तृत्व अशातला प्रकार नाही, केवळ आहे शास्त्राप्रमाणे म्हणून करायचं. म्हणून मी करतो आहे, मी श्रेष्ठ कार्य केलं किंवा मी अमुक केलं, मी ढमुक केलं, अशा बढाया अशा व्यक्तीकडून कधीही ऐकू येत नाही. यांनी केलं आहे ते झालं, बस माझ्या हातून करायचं होतं म्हणून झालं. नाहीतर अनेक लोक असे करतात की आता हे असं झालंच पाहिजे, मग त्याच्यासाठी अनेक प्रकारचे कठीण कर्मकांड, ह्या सगळ्या गोष्टींचा मागे लागायचं आणि मग आपल्याला इथून परलोकात गेल्यानंतर सुख मिळेल किंवा परलोक वगैरे काहीच नाही, हे सगळं फालतू आहे, पुनर्जन्म वगैरे काहीच प्रकार नाही, देव नाही,
अशीही भूमिका हे लोक घेत नाही. हे केवळ जे आहे कार्य शास्त्रात घालून दिलेलं तेवढं मला करायचं आहे म्हणून ते कुठल्याही गोष्टींनी कर्मठही बनत नाही आणि कुठल्याही गोष्टींचा नाकारही करत नाही. स्वतः हे लोक सगळ्या प्रकारचं भय, शोक, दुःख या किंवा प्रयत्न यांच्यापासून दूर असतात. आणि एक मात्र आहे की जेव्हा जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या जीवनात जे दुःख येतात त्याच्याकडे बघितल्यानंतर ह्यांनाही स्वाभाविकपणे थोडंसं दुःख होतं. आणि हे जे काही लोक आहेत यांच्या जीवनात दुःख आलं, अज्ञानी लोकांच्या जीवनात जे दुःख आलं आहे ते केवळ अज्ञान असल्यामुळे अशा याच्यामुळे ते दुःखी झाले आहेत म्हणून तो थोडासा दुःखी झाल्यासारखा होतो. मुळात आपण जर असा अभ्यास करणार असू तर जगातल्या ज्या ज्या गोष्टी असतील, जिथे जिथे आपल्याला दोष दिसतात, जिथे जिथे आपल्याला वाटतं की काहीतरी चुकीचं होत आहे किंवा कोणाच्या बाबतीत तरी वाईट होत आहे, तर आपली भावना कशी असावी? तर आपली भावना ही सहानुभूतीची असावी, ज्याला इंग्रजीमध्ये कंपॅशन म्हणता येईल. की अरे रे बिचारा, बस याच्या पलीकडे काही नाही. कारण खरं म्हणजे सगळंच काही एकच असतं त्या ज्ञानी लोकांच्या दृष्टीने, दुसरं असं काही नाही. जे काही होत आहे ते माझ्याच बाबतीत होत आहे अशी भावना असते. परंतु ही आपली भावना जरी असली, ज्ञानी लोकांची जरी भावना असली तरी अज्ञानी लोकांच्या दृष्टीने ते दोन वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या बाबतीत की हा अज्ञानी आहे आणि त्याच्याबद्दल काय असेल तर फक्त सहानुभूती ही एक भावना असावी, बस. बाकी त्याच्या पलीकडे आपल्यालाही कोणाला दुःख करण्याचं असं कारण नसतं. त्यामुळे ही व्यक्ती या सगळ्या सुखदुःखांपासून दूर असते. त्याच्याशी कोणाबद्दल असं भय वाटत नाही, कोणाला त्याच्याबद्दल राग वाटत नाही. आणि कधी कोणी कुठला अपमान केला किंवा काही केलं तरी त्याच्याशी तो रागवेल किंवा स्वतःचा मान अपमान या गोष्टीला महत्त्व असं काही देत नाही. जे काही सुखदुःख येतील ते जसे येतील तसे त्यांचा तो स्वीकार करतो. दुःखी लोकांमध्ये दुःखी असल्यासारखा वागतो, सुखी लोकांमध्ये सुखी असल्यासारखा वागतो. परंतु सर्व अवस्थांमध्ये तो समशांत असतो. कधी त्याला असं एक्स्ट्रीम बिहेवियर त्याचं असं बघण्यात येत नाही. स्वाभाविक धैर्य तो कधीही सोडत नाही. मनाची जी स्थिरता असते, कितीही प्रसंग कठीण येऊ द्या, काय वाटेल ते जीवनात कठीण प्रसंग आले तरीही ही व्यक्ती स्वतःला पूर्णपणे धैर्याने स्थिर ठेवते. त्याला पुण्यकर्माहून दुसरं कुठलेही कार्य असं आवडत नाही, त्याच्यामध्ये तो रमत नाही. कारण शास्त्राला सोडून कुठलंही आचरण न करणं हा महात्म्यांचा स्वभाव आहे. या प्रारब्धामध्ये जे काही ते आपल्या जीवनामध्ये त्यांच्यासोबत जे जे काही येतं ते सहज त्यांना स्पर्श करतात. जसं इथे म्हटलं आहे की विषयांना ते सहज स्पर्श करतात, पण त्याच्यामागे कुठला हेतू नसतो. म्हणजेच गुलाबजाम खायचे आहेत, आले समोर तर ठीक आहे खातो, त्याच्यामागे मला खूप गुलाबजाम खायचे आहेत आणि आवडतात अशातली काही भावना नसते. जे येईल ते सहज त्याचा स्वीकार करतात, पण त्याच्यामध्ये त्या असं आसक्त होत नाही किंवा त्याचा उपभोग असा घेण्याच्या भानगडीत पडत नाही. यांचं एक वैशिष्ट्य असतं की खरं सुख कशात आहे हे कळलेलं असतं आणि हे खरं सुख आतमध्ये आहे. त्याच्यामुळे जे जे काही असेल सगळे जीवनातले पदार्थ त्यांच्यातला फक्त सार काढून घेण्याचं ते काम करतात. त्याच्यातलं फक्त जे आपल्याला असं वाटतं की बाहेरच्या लोकांनी बघावं आणि मी हे करतो आहे तर ते करण्यापुरतं म्हणून ते दाखवण्यापुरती कार्य असतं. बाकी जो काही आनंद असतो तो स्वतःच आतल्या आतमध्येच अनुभव करतात. म्हणून असं म्हटलं की ते फक्त सार काढून घेतात. एखाद्या पदार्थाचं असेल, विषयांमधलं असेल, आणि तरी त्याच्यापासून तो सार काढून घेतल्यानंतर, उपभोग घेतल्यानंतर, याला म्हणा उपभोग घेतला असं म्हणता येईल, त्यावेळेस ते स्वतःला स्थिरच ठेवतात. त्या कुठल्याही गोष्टींमध्ये फसत नाही. लक्षात घ्या, मागेही आपण हा विषय केला आहे. एखादा विषय आनंद देतो असं जेव्हा वाटलं तर त्या विषयाला बांधलं गेलो का? कारण तो विषय जर दूर झाला तर आपला आनंद गेला. त्यामुळे तिथे त्या अवस्थेत सुद्धा ते नेहमी स्थिर असतात. हे बाकीच्या लोकांप्रमाणे व्यवहार करत असून सुद्धा सगळ्या लोकांमध्ये श्रेष्ठ असतात आणि त्यांना असं बाकीचे लोक सहज रीतीने ओळखतील अशातला प्रकार नाही आहे. इतर सगळ्या लोकांवर दया करणं, दयाभाव दाखवणं हा यांचा मूळ स्वभाव असतो आणि अशाच स्वभावाने ते सगळं काही आपलं गेलं तरीही सगळ्यांचं ते रक्षण करतात. मुळात याचा अर्थ असा आहे की अगदीच अशी वेळ आली सगळं काही सोडून द्यायचं तरी देईल, परंतु आपल्या आश्रयाला जे कोणी आलेले आहेत, आपल्याकडे जे आले आहेत, त्यांना ते रक्षण करण्याचं कार्य सोडत नाही. त्या धीर वृत्ती चे हे जे लोक असतात हे या केवळ अज्ञ लोकांना, अज्ञानी लोकांना त्यांचा उद्धार करण्यासाठीच हे जीवन धारण करतात असं म्हटलं आहे.
कधी कधी सहज हा प्रश्न येतो की एवढ्या श्रेष्ठ लोकांनी जीवन का धारण केलं, काय गरज होती, मुक्तच होते ना, मग आले कशाला. तर आपल्यासारखे जे अज्ञानी असतात त्यांना थोडंसं ज्ञान मिळावं, त्यांचा मार्ग, त्यांचं जीवन पुढे जावं, यासाठी त्यांनी हे असे अवतार धारण केलेले असतात. स्वतःच्या बाबतीत ते सदा अतिशय संतुष्ट असतात आणि प्रसंगी जे काही प्राप्त येईल त्याच्यावरती ते आपलं जीवन पुढे घेऊन जातात. यांचं आचार, यांचं वागणं, हे जे महात्म्य आहेत हे अतिशय रमणीय असं आणि सुखावं असतं. ते सगळ्यांनाच नेहमी प्रिय आणि सौम्य भाषण करतात. आपण आपलं वागणं, बोलणं, भाषण बघावं. आपल्याला हे लक्षणं का सांगितले, कारण हे आपले आदर्श आहे. आणि निदान इथे योग वासिष्ठामध्ये आतापर्यंतची जी भूमिका आहे, तर हा प्रवास नेमका उलटा योग वासिष्ठामध्ये. पहिले रामायण घडलं, रामायणामध्ये आचरण दाखवलं आणि आचरणानंतर मग ब्रह्मदेवानी सांगितलं की अरे तू वाल्मिकी ऋषींना सांगितलं की तुम्ही तर आचरण दाखवलं पण ते असे का वागले ते सांगा. तर ते तसे का वागले, मग एवढं सगळं आपल्याला योग वासिष्ठ की हे ज्ञान होतं त्यांच्याकडे म्हणून ते कठीण परिस्थितीत असे वागू शकले. बरोबर आहे. आता श्रीरामांना त्यांच्या जीवनात पुढे कसं वागायचं आहे, त्यांच्या जीवनात काय काय प्रसंग येऊ शकतील, त्याच्या अनुषंगाने त्यांना हे सांगणं सुरू आहे आता की असे प्रसंग आले तरी तुम्ही असे राहा. म्हणजे मग हे पुन्हा आपण जे रामायण घडलं त्याच्यामध्ये आपण जे रामांना बघितलं ते जे त्यांचं वर्णन आहे ते सगळं इथे असंच्या असं योग वासिष्ठामध्ये दिलेलं आहे की असे राहा. आत्मज्ञानीचा व्यवहार कसा असतो, ते कसे वागतात, तर ते असे वागतात. आणि ही भूमिका आपल्यालाही थोडीफार प्राप्त करायची आहे. आपण योग वासिष्ठ श्रीरामांप्रमाणे ऐकतो आहे, वाचतो आहे, तर ते आचरणही आपलं तसं व्हायला हवं. म्हणतात की अतिशय सौम्यभाषी, अतिशय मृदूभाषी, सगळ्यांना प्रिय असं त्यांचं आचरण असतं. आणि कधी कुठे दोन भांडणं झाले, दोन तट पडले, तर त्याच्यामध्ये दोघांना जे आपण याला म्हणतो मेडिएशन करणं, दोघांमध्ये मध्यस्थी करून त्यांना व्यवस्थित मार्गी लावणं, कोणालाही न दुखवायचं, अशा प्रकारे ते कार्य करत असतात. सगळ्यांसाठी ते चतुर बांधव अशा रीतीनेच ते कार्य करतात. आणि सगळं काही नॉलेज असूनही, सगळं ज्ञान असूनही शास्त्रामध्ये यांना विशेष रुची असते, शास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये विशेष रुची असते. कधी काळी कुठे काही संकट आले, प्रजेमध्ये असंतोष उत्पन्न झाला, कुठे प्रलय आला, आक्रमण झालं किंवा दुष्काळ पडला, भूकंप झाला, अशा प्रसंगामध्ये हे लोक जे ज्ञानी महात्मे आहेत हे अशा लोकांना तिथे जाऊन त्यांना, दुःखी लोकांना त्यांचं दुःख दूर करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते सगळे करतात. मग त्या ठिकाणी आपल्या तपाच्या उपयोगाने, प्रभावाने किंवा चांगले कर्म करून, अनुष्ठान करून, समजवून, ह्या सगळ्या ज्या ज्या मार्गात त्यांना शक्य असतील त्या त्या मार्गाने हे पुढे आपले कार्य करतात. परमपूज्य गुरुदेवांच्या बाबतीत हे आपण बघतो. जिथे जिथे संकट असतील, काही असतील, तिथे तिथे ते आपले स्वतः किंवा आपल्या व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून जे जे शक्य आहे, आर्थिक मदत असेल, वस्तूंची मदत असेल, प्राणायाम, ध्यान शिकवायचे असतील, पुढे समजवायचं असेल, तसे सगळे जे लक्षणं त्यांचे असतात तेच इथे त्यांनी वर्णन केलेले आहेत की हे सगळ्या गोष्टी करतात. आणि कधी गरज पडली तर जे कोणी भ्रष्ट असतील, लोभी असतील, असे जे काही सत्ताधारी असतील, त्यांना जर कधी सावरायचं असेल तर त्यासाठी सामदाम दंडभेद अशा ज्या काही गोष्टी ज्या योगी असतात त्यांच्यामध्ये त्या समर्थ असतात की हे सगळं ते करू शकतील, लोकांना सावरू शकतील. जे या संसार मार्गातून ज्यांना कंटाळा आला आहे, आता इथून बाहेर पडायचं, बस झालं आता, अशी ज्यांना इच्छा असते त्यांच्यासाठी एक सत्संग ह्याशिवाय दुसरा उपाय नाही. चांगल्या लोकांसोबत राहणं, सत्संगामध्ये राहणं, हाच इथे एक चांगला उपाय असतो. आता असे जे तत्त्वज्ञ असतात हे मात्र आपला स्वभाव सहसा इझिली प्रगट करत नाही. ते अतिशय स्वतःच शांतपणाने, आपल्या गुप्तपणाने राहतात. उगाचच बाहेर येऊन सगळ्यांना सांगून मी बघा, असा बघा, तसा बघा, आणि कुठली प्रसिद्धी मिळवायची आहे, कुठले फळं मिळवायची आहेत, या उद्देशाने ते कुठलं कार्य करत नाही. एक कार्य जे काही ते करत असतील त्याच्या मागे फक्त तळमळ एवढीच आहे की हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं, किंवा मला एक कर्तव्य दिलेलं आहे, माझं जीवन आहे, याच्यात मी काहीतरी करायचं म्हणून त्या दृष्टीने ते कार्य करत असतात. आपल्याला प्रसिद्धी हवी आहे किंवा आपल्याला पैसे मिळवायचे आहेत असला कुठलाही उद्देश त्याच्या मागे नसतो. असं असताना हे सगळं सांगत असताना वसिष्ठ ऋषी हेही म्हणतात की जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये अत्यंत शांत, शीतल आणि जे काही शिष्टाचार असेल त्याप्रमाणे यांचं वर्णन असतं. श्रीराम म्हणतात ऋषीवर, असं वर्णन हे दाखवणं काही कठीण नाही. म्हणजे एखाद्याने जर ढोंग केलं की पहा मी इतका ज्ञानी आहे, शांत आहे, स्थिर आहे, असं आहे, तसं आहे,
तर बाहेरून, कारण आपल्याला लोकांच्या आतमधलं काही दिसत नाही, मग बाहेरचं वर्णन हे तर सहज दिसून येतं. मग सामान्य जनता अशांना फसू शकते. तर या ढोंगी लोकांना कसं ओळखायचं? कारण यांनी बरेच हे सगळे मार्ग मिळवणं काही कठीण नसतं. आपण अनेकदा समाजात बघतो, पात्रता नसते परंतु स्किल्स असतात, त्याच्यामुळे फसवण्याच्या उद्देशाने असे सगळे मार्ग वापरणारे बरेच लोक आहेत. तर वसिष्ठ म्हणतात की खरं म्हणजे श्रीराम, ते खरं असो की खोटं असो, हे जे काही ढोंग आहे ना, हे ढोंगसुद्धा हितकारकच आहे. ज्याने अशा प्रकारचं ढोंग केलं असेल, अशा प्रकारचं त्याचं जे काही स्वरूप असेल, तर ते पुढे, कारण त्यांनी सतत 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 ते नाटक जरी केलं तरी त्याच्यामध्ये कधीतरी त्याला स्वतःला बुद्धी होऊ शकते. बरं, एखादा व्यक्ती ढोंगी आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्या मागे जे कोणी लोक जातात त्यांना कदाचित दुसरा एखादा त्याच मार्गामध्ये चांगला माणूस मिळून सत्संग घडू शकतो, एखादा श्रेष्ठ व्यक्ती भेटू शकतो. हे आत्मज्ञान आहे, हे कोणी असं येऊन स्पष्ट करून देऊ शकत नाही. जे काही आहे ते सगळं आपल्या आतमध्येच असतं, त्याच्यामुळे बाहेरून त्याचे लक्षणं हे सहज कळणार नाही. हे जे ज्ञानी पुरुष असतात हे कुठे असतात, कसे असतात, यांच्याविषयी काही निश्चित असं सांगता येत नाही. त्यांचं जे काही वर्णन आहे की एखाद्या पर्वताच्या गुहेमध्ये राहत असेल, एखाद्या आश्रमामध्ये राहत असेल, तर कोणी संसारी असेल, गृहस्थाश्रम त्यांनी स्वीकारला असेल, तर कोणी संन्यास स्वीकारून भिक्षा मागत असेल, कोणी केवळ भिक्षा मागून त्याच्यावरती आपलं पोट भरत असेल, कोणी एखादा एकांत ठिकाणी तपश्चर्या करत असेल, कोणी मौन व्रत धारण करतो, कोणी ध्यान करत राहतो, कोणी चांगल्या लोकांमध्ये राहतो, कोणी विद्वान असतो, कोणी उपनिषद श्रुती या सगळ्यांबद्दल त्यांच्याबद्दल भाषण देणारा किंवा श्रोता दोन्ही गोष्टी करत असतो, कोणी विद्याध्यान करणारा असतो, कोणी क्षत्रिय असतो, कोणी गायन कलांचा जाणकार असतो व त्याच्यावर उपजीविका करणार असतो. तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असू शकतो, पण एखादा तत्त्वज्ञ हा अज्ञानी माणसासारखा सुद्धा राहू शकतो. कोणाला अगदी सिद्धिप्राप्ती होऊन बरंच काही त्यांना औषधं वगैरे मिळालेली असतात, कोणाला योगांच्या सिद्धी प्राप्त असतात, कोणी अगदीच एखादा गरीब दीन दुःखी असा वेश धारण करतात, कोणी अवधूत वृत्तीने सगळ्या गोष्टींच्या पलीकडे अगदी वेड्यासारखे असं त्यांचं वागणं असतं, कोणी एखादा उन्मत्तासारखा वागणारा असतो, कोणी एखादा वैदिक असाही असू शकतो. त्याच्यामुळे हे रामा असा पुरुषोत्तम कुठेही कसाही असला तरी त्याला बाहेरून ओळखणं हे थोडं कठीण आहे, परंतु आतली त्याची अवस्था ही अतिशय श्रेष्ठ असते. तो आत्मनिष्ठ असतो, त्याची बाह्य स्थिती आणि आतली स्थिती यांचा काहीही संबंध नसतो. म्हणून त्याचं जे काही बघायचं असेल तर आत्मनिष्ठा हीच बघावी, बाहेरची स्थिती ही बघता येणं शक्य नाही. आपण थोडं पुराणात जाऊन बघितलं तर असे अनेक लोक आहेत ज्यांचं वर्णन करता येत नाही, अवस्था काहीच्या काही असते, परंतु ज्ञानी आत्मज्ञानी हे आपण त्यांना बघितलं आहे की लोकांना ज्ञान दिलं आहे, लोकांनी त्यांच्याकडनं ज्ञान घेतलेलं पण आहे. आता ही जी मनाची अवस्था असते द्वैत बुद्धी, याच्याबद्दल काही थोडंसं मार्गदर्शन केलं आहे की स्वतःमध्ये कसं स्थिर राहावं. हे आत्मज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर कसं पुढे जायचं, यासाठी ज्या काही युक्त्या आहेत त्या वसिष्ठ ऋषींना श्रीरामांनी पुन्हा विचारल्या की निदान मी आता मन स्थिर होईल, हे जे वेगवेगळं स्वतःला बघतो, मी आणि तुम्ही किंवा मी आणि इतर, त्याच्यातून कसं स्थिर होता येईल. तर वसिष्ठ ऋषींनी जे काही ढोबळमानाने सांगितलं त्याच्यात महत्त्वाचं एवढंच आहे की सत्संग हा सुटू नये, शास्त्र त्याचा अभ्यास करत राहावं आणि वैराग्य आपलं टिकून ठेवावं, सतत दीर्घकाळ हा अभ्यास चालू राहायला पाहिजे, त्याच्यातच तू रम आणि त्याच्यामध्येच आपलं जग बनव. हे सगळं करण्यासाठी मात्र सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. शास्त्रानुसारच वर्तन करून ज्या निषिद्ध गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा आपण स्वीकार करू नये, ज्या गोष्टी करू नये, त्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावं. आणि इथून पुढे वसिष्ठ ऋषी हे सगळं जे काही ही काही जगत आहे, जे काही क्रिएशन आहे, याच्याकडे कसं बघावं, की एक जे काही सगळं मला सृष्टी घडताना दिसते, या सृष्टीकडे मी कसं बघावं. तर एक असं पाषाण, एखादा दगड मोठा खडक असतो, त्या खडकाकडे आपण जसं बघतो तसंच ते आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही अर्थ नाही आणि जे काही होत असतं ते तिथल्या तिथे तेवढ्याशा याच्यात होत असतं, याचं ते उपदेश करतात. आणि नंतर मग त्यांनी एक फार लांबलचक असं आख्यान, ज्याला पाषाण आख्यायिका असं म्हटलेलं आहे, ती पुढे सांगितली आहे. या पाषाण आख्यायिकामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर वसिष्ठ ऋषी एका स्वतःला ध्यान करण्यासाठी कुठेतरी जागा शोधतात
स्थिर असतात आणि मग त्यांना एका स्त्रीचा आवाज ऐकू येतो आणि मग ती स्त्री त्यांना तिच्या विश्वामध्ये घेऊन जाते. तिचं जे पाषाण आख्यान म्हटलं, एका पाषाणाच्या आतमध्ये तिचं सगळं विश्व असतं. तिचा सो कॉल्ड पती असतो. सो कॉल्ड का म्हणतात ते मी नंतर सांगेन. आणि त्याच्यामध्ये मग सृष्टी कशी स्थित आहे, त्या सृष्टीचा प्रलय कसा होतो, प्रलय झाल्यानंतर मग शेवटी काय होत जातं. तर हे या पाषाण आख्यानाच्या रूपाने संपूर्ण क्रिएशन, त्याचा प्रलय आणि या अशा अनेक सुंदर गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत. हे पाषाण आख्यान अतिशय सुंदर आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. छान छान प्रश्न आले त्याच्यात. तर ते आपण उद्यापासून बघायला सुरुवात करू. हे फार पाषाण आख्यान बरंच मोठं आहे पण इंटरेस्टिंग आहे. अनेक त्याच्यात विचित्र गोष्टी असतात. तर आपण आज थांबूया आणि उद्या याच्यावर काम करूया. जय श्रीराम, जय हिंद. हा अनिताजी बोला. हा हॅलो, नमस्कार यतीनजी. नमस्कार. माझ्या मनात आत्ता थोडस फार विकल्प आला होता. जरा चिडचिड झाली होती माझी, खूप चिडचिड झालेली. आणि मी हे लावलं आणि तुमचा काहीतरी जरा प्रॉब्लेम झाला होता, मला वाटतं वायफायचा. आणि कानावर वाक्य हीच पडली की जो आत्मज्ञानी असतो तो कधी कोणाला दोष देत नाही वगैरे वगैरे. तर कानात माझ्या अगदी चांगलं शिशाचं तेल ओतलं गेलं तुमच्या शब्दरूपी शिशांचं. तर मनापासून धन्यवाद द्यायला मी तुम्हाला हँड रेस केला की कुठून तरी काहीतरी पोचायचं असेल तर ते पोचतं. आणि म्हणजे मी चिडचिड करून 5 मिनिटंही झाली नसतील उणीपुरी आणि लगेचच मला तुमच्याकडून असा संदेश मिळाला की शांत राहायचं, गडबड करायची नाही. कालच्याच याच्यात विषय आला होता की या मार्गावरती फळं हे ताबडतोब मिळतात. एक वेळ कोणी आशीर्वाद दिला किंवा शाप दिला तर त्याला रिझल्ट यायला वेळ लागू शकतो, पण इथे इमिजिएट फळं आहे त्याची. हा म्हणजे हा मला रोज जमत पण नाही तुमचं ऐकायला. मी युट्यूब वरच ऐकते. पण मी आता म्हटलं चला 8 वाजले लावूया. बघितलं तर तुमचं गडबड सुरू होती. आणि माझ्या आता प्रपंचामध्ये आहे, प्रपंचामध्ये थोडं इकडे तिकडे होतच, पण फारच चिडचिड झाली होती माझी. म्हटलं की नाही, ते उपयोगाचं नाही. जे आहे ते आहे. जो खरोखर आत्मज्ञानी असतो, म्हणजे आपण म्हणतो की मी बरेच वर्ष साधनेमध्ये आहे, तर मी वाट बघते की मी एनलायटन कधी वगैरे होईल. तर एनलायटन म्हणजे मला खूप मोठा प्रकाश दिसला आणि वगैरे असं काही होणार नाही. माझ्या दृष्टीने मी हेच समजते एनलायटनमेंट, की तुम्ही चुकल्याबरोबर ताबडतोब माझं बोट धरून कोणीतरी मला परत आणलं तिथे मार्गावर की बघा हे हा तुझा मार्ग आहे. बाकीचं इकडे तिकडे बघायचं काही कारण नाही. सो थँक्यू, मनापासून थँक्यू. सीमाताई. नमस्ते यतीन सर. मी आज तुम्हाला खूप दिवसातून प्रश्न असं विचारणार होते. ते मगाच्या काकूंसारखंच मला मॅडम सारखा प्रश्न पडलेला की समोर दिसतंय आपल्याला लोकांना त्यांचं की ते चुकतायत, चुकीचं वागतायत, त्यांचं नुकसान आहे, पण आपण त्यांना सांगू शकत नाही. तर मला त्याचा खूप त्रास होत होता की सर मी कशी वागू, मग मी काय करू की त्यांचं नुकसान होतंय, पण त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं झालंय. मग मला ते मगाशी अरे रे एवढं बोलून ठीक आहे, ओके चला त्यांना सांगूनही पटत नाहीये ना, ओके आपणही आपल्याला त्रास नाही करून घ्यायचं. मला म्हणजे आज असं ठरवलेलं मी की खूप दिवसातून सरांना प्रश्न विचारणार, पण त्याचं उत्तर मला आजच्या लेक्चर मध्ये लगेचच मिळालं. थँक्यू सर. थँक्यू. चला थांबूया, उद्या भेटू आपण सगळे. जय गुरुदेव, जय श्रीराम.